नमस्कार. आस्वाद म्हणांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर चला बघूया चमचमीत पंजाबी छोलेपुरी. आता पाहुणे येणार म्हटले की छोलेपुरी व्हायला पाहिजे, तर मग अशा वेळेस आपण रात्रीचे भिजवून आपण छोले घेणार आहोत. 7 ते 8 तास भिजले पाहिजेत छोले. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा 2 ते 3 तास छोले जर ठेवलेत तर ते सुद्धा तुम्हाला लगेचच करायला मिळू शकतात. तर त्यामध्ये मी छोल्यांमध्ये 2 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. छोले स्वच्छ धुवून घेतले होते आधी आणि त्यानंतर मी इथे ते वापरण्यासाठी घेतलेले आहेत. तर इथे मी त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा पाव चमचा एवढं घातलेलं आहे, कारण छोले सॉफ्ट होण्यासाठी आपण सोड्याचा वापर करणार आहे. आणि त्यानंतर हळद घातलेली आहे, ती पाव चमचा एवढी घातलेली आहे. तर हे दोन्हीही आपण मिक्स करून घेतो आहे. आणि त्यानंतर हे कुकरला आपण लावणार आहोत. तर कुकरला लावताना आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत त्याच्या कुकरमध्ये, जेणेकरून आपले जे छोले आहेत तर ते व्यवस्थित सॉफ्ट होतील आणि भाजीमध्ये शिजण्यासाठी जास्त वेळ पण नाही लागणार, क्विकली होतील म्हणून. तर ती व्यवस्थित आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत आपण पुरीसाठीचं साहित्य बघूयात. तर पुरी कशी बनवायची. तर पुरीसाठी मी इथे एका भांड्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर 2 माप एवढं मी पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ इथे आपण वापरणार आहे. इथे कोणताही मैदा वापरण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला चवीपुरतं जेवढं मीठ लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर आपण हळूहळू पाणी मिक्स करून घेणार आहे. म्हणजेच आपण जसं चपातीसाठी मऊ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कडक, किंवा खूप जास्त कडक पण नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा पद्धतीचं सेमी सॉफ्ट आपण इथे डो तयार करून घेणार आहे, म्हणजे पीठ मळून घेणार आहे. आणि हे व्यवस्थित आपण हलक्या हाताने व्यवस्थित मळून घेतो आहे. आणि हे जेवढं तुम्ही जास्त मळाल तेवढ्या तुमच्या पुऱ्या चांगल्या फुगतील, पण कमी तेलकट पण होतील. आणि जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळाल तेवढं तुमच्या ज्या काही चपात्या आहेत त्यांची फुगण्याची पद्धतसुद्धा वाढते. आणि त्याचबरोबर ते तुम्हाला जास्त वेळ टम्म फुगलेल्यासुद्धा राहतील तुमच्या पुऱ्या. तर त्यासाठी व्यवस्थित तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर ते पीठ मी इथे तेल 1 चमचा एवढं घातलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मळलेलं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला सॉफ्ट करून घेतो आहे, म्हणजेच ते व्यवस्थित एकजीव करून घेतो आहे तेलामध्ये. हे संपूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ह्याला रेस्ट द्यायचा आहे 10 ते 15 मिनिटांचा. तोपर्यंत आपण आपल्या छोल्यांच्या भाजीचं बघूया. तर इथे छोले, कुकर आपला थंड झालेला आहे, पूर्ण हवा जाऊन दिलेली आहे. त्यानंतर आपण ते बाहेर काढून घेणार आहोत. आणि इथे एका कढईमध्ये मी तेल घेते आहे. 2 चमचा ते 3 चमचे एवढं तुम्ही तेल घेऊ शकता. त्यानंतर मी इथे काही खडे मसाले टाकलेत, जसे की छोटी विलायची, मोठी विलायची, त्यानंतर तमालपत्र, दालचिनी आणि शहाजिरे. हे तुम्ही छोले किती क्वांटिटीमध्ये करताय त्याच्यावरतीही तुम्ही खडे मसाले कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी 3 मोठे कांदे वापरलेले, जे की मी आबडधोबड असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, पूर्ण पेस्ट केलेली नाही आहे. इथे मी आबडधोबड असे वाटून घेतलेले आहेत. आणि ह्याचं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कलर चेंज झालेला बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मी इथे 1 चमचा एवढी आलं, लसूण आणि हिरवी मिरची, म्हणजे एकच हिरवी मिरची मी टाकली होती, कारण त्याचा एक स्वाद वेगळा येतो, म्हणून मी हिरवी मिरचीसुद्धा त्यामध्ये बारीक करताना वापरली होती. तर हे पेस्ट तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. आलं लसूणचा अजिबात स्मेल नाही आला पाहिजे. त्यानंतर मी इथे 2 मोठे टोमॅटो मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घेतलेले होते, विदाऊट पाण्यामध्येच करून घ्यायचेत. आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. हे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, ताकी हे व्यवस्थित शिजलं पाहिजे. कारण आपण जो मसाला वापरलेला आहे, म्हणजेच कांदा लसूण, हे तर कुठेही आपण भाजून वगैरे काही घेतलेलं नाही आहे. त्यामुळे आपण इथे हे सगळं काही व्यवस्थित परतून घेणार आहे तेलामध्ये. त्यानंतर इथे काही मसाले जे की तुम्ही रोजच्या वापरामध्ये घेता तेच मसाले तुम्ही ॲड करू शकता, जसं की धना पावडर, हळद, त्यानंतर कांदा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं छोल्यामध्ये जे जातं ते म्हणजे आमचूर पावडर. तर तीसुद्धा तुम्ही स्वादानुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 1 चमचा एवढी घेतलेली आहे. तर हे सगळं काही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता तेलाचं प्रमाण अजिबातही जास्त नाही आहे, तरीसुद्धा आपली भाजी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याला तरी किती येते तेही तुम्ही नंतर बघू शकता। तर त्यामुळे तेल जरा कमीच वापरलं आहे मी इथे। आणि हे सगळं शिजण्यासाठी म्हणजेच मसाले आपले व्यवस्थित शिजण्यासाठी मी इथं 2 मोठे चमचे एवढं पाणी वापरलेलं आहे। हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत, सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती हे सगळं काही आपण शिजून द्यायचं आहे 7 ते 8 मिनटं एवढ्या वेळापर्यंत। कारण हे सगळ्याला जेव्हा तेल सुटेल तेव्हा आपला मसाला शिजला असं आपण समजू शकतो, नाहीतर तो कच्चा स्मेल मारेल किंवा तो व्यवस्थित लागणार नाही। तर त्यामुळे ह्या व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण सगळं काही परतून घ्यायचं आहे। आणि हे सगळं काही स्लो गॅसवरती आपण यासाठी करतोय की ते व्यवस्थित मुरलंही पाहिजे, एकमेकांमध्ये मिक्सही झालं पाहिजे। त्यानंतर आपण जे काही छोले शिजवून घेतले होते ते आपण ॲड करणार आहे। त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता, म्हणजेच भाजीची जी ग्रेव्ही आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। इथे सगळं काही एकजीव करून घ्यायचं आहे। आणि इथे मला थोडं कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं, कारण गेस्टसाठी बनवणार होतं म्हटल्यावरती थोडंसं वाढवली होती मी भाजी। त्यानंतर इथे गरजेपुरती आपण कोथिंबीर यूज करणार आहोत। काहींना कोथिंबीर जास्त आवडते, काहींना कमी, त्यानुसार तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता। आणि हे सगळं काही व्यवस्थित उकळून घ्यायचे, भाजी शिजवून घ्यायची। थोडीशी आटली आहे बघा तुम्ही पहिल्यापेक्षा, तर तशा पद्धतीने भाजी घट्ट होते। आणि ही झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर की भाजीला तरीसुद्धा आलेली आहे। तेलाचं प्रमाण आपण कमी जरी टाकलेलं होतं तरी पण बघू शकता तुम्ही तेल वरती आहे। अशा पद्धतीने आपली भाजी झालेली। आता आपण वळूयात आपल्या पुऱ्यांकडे। तर तुम्ही पीठ बघू शकता एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ, म्हणजे जशा पद्धतीने आपण चपातीला वापरतो त्यापेक्षा थोडंसं कडक आहे, बरोबर। तर अशा पद्धतीने आपण एक छोटासा तुकडा मी काढून घेतच्या आकारा एवढा मी इथे घेते। आता हे आपण पिठाच्या सहाय्याने लाटून घेणार आहे। काही जण इथे तेलाच्या सहाय्याने लाटून घेतात, तर तुम्ही जर तेल लावलं तर ते जास्त तेलकट होतात। तर त्यापेक्षा तुम्ही जर पिठाच्या सहाय्याने लाटल्या किंवा पिठाच्या सहाय्याने करून जर तुम्ही तळल्या तर तुमच्या पुऱ्या ज्या आहेत कधीच तेलकट होणार नाहीत। तर अशा पद्धतीने खूप पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही, अशा पद्धतीच्या मी पुऱ्या इथे व्यवस्थित लाटून घेतल्यात हलक्या हाताने। आणि त्यानंतर इथे तेल आपण तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये। हे बघा मी इथे एक गोळा टाकल्यानंतर तेलामध्ये तो खाली बुडाला। तर अशा पद्धतीचं जर तेल टेम्परेचर असेल तर तुम्ही बघू शकता। आता इथे मी जी पुरी टाकलेली आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी टाकली होती की जर पुरी टाकली आणि ती जर का खाली गेली तर तुमचं तेल तापलेलं नाही आणि त्याच्यामध्ये जी तुम्ही पुरी तळाल ती तेलकटच होणार। तर त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे जास्त पाहिजे, त्यामुळे तुमच्या पुऱ्या चांगल्या फुलतीलही आणि त्याचबरोबर त्या कमी तेलकटही होतील। इथे बघू शकता तुम्ही पुरी व्यवस्थित फुललेली तर आहे, पण तिला कलरही व्यवस्थित आलेला नाही आहे आणि ती कडकही झालेली आहे आणि त्याचबरोबर ती खूप जास्त तेलकटही आहे, बरोबर। तर अशासाठी तुम्ही जेव्हा पुऱ्या तळाल तेव्हा तुमच्या तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित पाहिजे, म्हणजे जास्त गरम पाहिजे। तर इथे आपण हे तेल व्यवस्थित तापून घेणारे ही पुरी मी काढून बाजूला ठेवून देते। त्यानंतर आपण आपल्या पुढच्या पुऱ्या तळायला घेऊयात। आता यानंतर जी पुरी टाकेल मी तिथे टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे, तुम्ही बघू शकता त्याचे बुडबुडे वाढलेले आहेत। तर त्यानंतर मी जी काही पुरी टाकली तर ती लगेचच वरती आली, तुम्ही बघू शकता। इथे दाबून दाबून आपण तिला व्यवस्थित फुलवून घेणार आहे। पुरी झाऱ्याच्या सहाय्याने त्याला प्रेस करत राहायचं, म्हणजे पुरी व्यवस्थित फुलते। आणि बघू शकता तुम्ही इथे पुरी पण कमी तेलकट झालेली आहे आणि ती फ्लोटही झालेली आहे, म्हणजे फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये पण आहे। आणि त्यानंतर तिला कलरही खूप सुंदर आलेला आहे। तर ह्या पुऱ्या आपल्या जास्त वेळ टम्मही फुगून राहतील, कारण ह्या कुरकुरीत झालेल्या आहेत। तर आपला जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।